तर पहलगाममध्ये जो नरसंहार झाला त्यातील 3 दहशतवाद्यांनी याआधी सुद्धा 2 दहशतवादी कृत्य केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. आदिल हुसेन ठोकर, हाशिम मुसा, अली भाई उर्फ अबू ताल्हाच्या या सगळ्यांचा सहभाग या 3 दहशतवाद्यांचा ऑक्टोबर 2024च्या गंदरबल हल्ल्यात सुद्धा असल्याचा संशय आहे. या हल्ल्यामध्ये 6 बिगर काश्मीरी भारतीयांची हत्या करण्यात आली होती, तर बारामुल्लातील बुटा पाथरी हल्ल्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. या तिन्ही हल्ल्यांमध्ये आणखी एक समान बाब आढळून आली आहे आणि ती म्हणजे या दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून सूचना मिळत होत्या. दरम्यान या तिन्ही दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. निष्पाप भारतीयांचे बळी गेल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच भारतीय लष्करानं राजस्थानमधील थरच्या वाळवंटामध्ये जोरदार युद्ध सराव सुरू केलाय. लष्कराच्या सप्तशक्ती कमांडचा डोंगराळ भागामध्ये रणगाडे आणि गोळीबाराचा जोरदार सराव सुरू आहे. पाकिस्तानच्या सीमेजवळ सुरू असलेल्या भारताच्या या युद्धाभ्यासाला रसेल वायपर असं नाव देण्यात आलं आहे. याशिवाय विशाखापट्टणममध्ये INS सुरतवरून नौदलानं नवीनतम स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र आणि विनाशकांची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. याशिवाय अरबी समुद्रामध्ये INS विराट ही विमानवाहू नौका सज्ज आहे. तर काश्मीरमध्ये LOC जवळ भारतीय वायुदलाची जगवार आणि सुखोईसह राफेल विमानांनी घिरट्या घालायला सुरुवात केली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.